नमस्कार. मी डॉक्टर नितीन पंडितराव नेरे, क्रिटिकल केअर कन्सल्टंट, सुपरटेक हॉस्पिटल, नाशिक. मी आज तुम्हाला सांगणार आहे संधिवाताविषयी. मित्रांनो, बऱ्याच वेळा लोक नॉन स्पेसिफिक कंप्लेंट घेऊन फिजिशियनकडे येतात. त्यामध्ये प्रामुख्याने काय असतं? हाताचे सांधे दुखणे, सकाळी सकाळी हात खूप टाईट वाटणे, या किंवा काही यंग पेशंट असतात त्यांच्यामध्ये बॅक पेनची हिस्ट्री असते. काही लोकांना अंगावर रॅश येतो. काही लोकांचं तोंड कोरडं पडणं, काही लोकांचे डोळे येणं, डोळे वारंवार लाल होणं. अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट असतात. तर हाताचं जे काही स्टिफनेस असतं, हे बऱ्याच वेळा जास्त वेळ जर राहत असेल अर्ली मॉर्निंग, हाताचे जे छोटे-छोटे सांधे असतात, बोटांचे सांधे असतात, हे जर जास्त काळासाठी सकाळी पेन करत असतील किंवा स्टिफ राहत असतील, अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त जर काही राहत असतील, तर हे बऱ्याच वेळा सिग्निफिकंट असू शकतात. यंग पेशंटमध्ये बऱ्याच वेळा ज्युव्हेनाईल रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑटोइम्यून डिसऑर्डर्स, मिक्स कनेक्टिव्हिटी डिसऑर्डर्स यामध्ये मॉर्निंग स्टिफनेस हे अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त असतं आणि त्यामुळे त्याला सिग्निफिकन्स आहे. जर अशा प्रकारचा कोणाला त्रास असेल तर लगेच आपण फिजिशियन किंवा रेमॅटॉलॉजिस्टला दाखवून याबद्दल आपण प्रॉपर टेस्ट ह्या केल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये एएनए ब्लॉट हा प्रामुख्याने महत्त्वाची टेस्ट असते किंवा यंग पेशंटमध्ये बॅक पेन असेल, HLA-B27 वगैरे अशा टेस्ट असतात की जे आपण करून घेतो. शरीरामध्ये ओव्हरऑल इन्फेक्शन आहे, सूज आहे की नाही हे बघण्यासाठी पण आपण ESR आणि CRP नावाचा टेस्ट करतो, की ज्याने आपल्याला कळून येतं की शरीरामध्ये कुठल्या प्रकारची काही ॲक्टिव्हिटी चालू आहे की नाही. आणि जर ESR जर हाय असेल, 100 किंवा 100च्या आसपास असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बऱ्याच वेळा ऑटोइम्यून डिसऑर्डर, ट्युबरक्युलोसिस किंवा मॅलिग्नन्सी ह्या गोष्टी रूल आउट करायचा आपण प्रयत्न करतो किंवा आपण त्या गोष्टींचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आज पण इथं मी प्रामुख्याने तुमच्याशी ऑटोइम्यून डिसऑर्डर किंवा कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर विषयीच बोलेल. बऱ्याच वेळा ऑटोइम्यून डिसऑर्डर किंवा कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डरचे जे पेशंट असतात यांना थायरॉइडचा पण त्रास असतो. व्हिटिलिगो म्हणजे शरीरात चट्टे असतात. त्याला आपण व्हिटिलिगो म्हणतो, म्हणजे कोडं येणं. ते कोडं पण बऱ्याच वेळा पेशंटच्या अंगावर असतं. हे सगळे जे काही लक्षणे असतात किंवा काही लोकांचे डोळे वारंवार येतात, डोळे लाल होतात, तोंड कोरडं पडतं, तोंड वारंवार येतं. अंगावर लाल चट्टे येतात, चेहऱ्यावर लाल चट्टे येतात, दोन्ही बाजूला गालावर लाल चट्टे असतात. तर हे बऱ्याच वेळा रोमॅटिक प्रॉब्लेम्स किंवा ऑटो इम्यून डिसऑर्डरचे हे लक्षणं असू शकतात. काही लोकांना आतडीचे पण आजार असू शकतात. जेवण न पचणं, पेन होणं, वारंवार टॉयलेटला जावं लागणं, हे बऱ्याच वेळा त्यामध्ये लक्षणं आपण इन्क्लूड करतो. अशा प्रकारचे त्रास हे ऑटोइम्यून डिसऑर्डरचे लक्षणं असू शकतात. त्यामुळे जर असे प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये कोणाला असतील तर ते निग्लेक्ट करायला नको. छोट्या-छोट्या चाचण्यांनी हे आजार पकडमध्ये येतात. तर अशा प्रकारच्या जर चाचण्या असतील तर जरूर आपण टेस्ट करा किंवा फिजिशियनशी कन्सल्ट करून घ्या. अशाच प्रकारचे अजून मी प्रॉब्लेम तुम्हाला सांगत राहील. जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छोट्या-छोट्या गोष्टी मी बऱ्याच तुम्हाला सांगेन. थँक यू.